अभ्यास खोलीतून थोडा वेळ बाहेर या, कारण का युट्यूबची वेळ झालेली आहे. परीक्षा असो वा नसो, सगळ्यांनाच युट्यूब ब्रेक हवाच असतो. हाय, मी प्रियांका आणि हा आहे युट्यूबचा येट अनदर रिफ्रेशिंग एपिसोड. या एपिसोडमध्ये आपण धमाल करणार आहोत, मजा मस्ती तर करणार आहोत, पण त्याआधी आपण जाणून घेऊया आपल्या आजच्या गेस्टबद्दल. तुम्हाला आजकाल सतत कोणीतरी सांगत असेल ना की कॉन्सन्ट्रेट कर, फोकस कर, माइंड कसं शार्प हवं, अशा गोष्टी तुम्ही सतत ऐकत असाल. पण मला असा एक व्यक्ती माहिती आहे ज्याचं ह्या सगळ्या गोष्टी करणं एक लाईफच बनलेलं आहे. तो एक रायफल शूटर आहे. शूटर कमिंग्स फायर रोल. याला म्हणतात शूट द शूटर. आणि आजचं आपलं टार्गेट आहे नवनाथ फरताडे. नवनाथ, सगळे असं म्हणतात की तू नेक्स्ट बिंद्रा आहेस, तू नेक्स्ट आपलं जे गोल्ड मिळणार आहे ते तूच मिळवणार आहेस. काय वाटतं तुला हे सगळं ऐकून? दोघांचं टार्गेट एक जरी असलं तरी त्याची शूटिंग आणि माझी शूटिंग किंवा त्याची लाईफस्टाईल, माझी लाईफस्टाईल खूप डिफरंट आहे. माझ्या ह्याच्यामध्ये तो शूटिंग हा गेम नॅचरल नाहीये. मला जेवढी मी मेहनत जास्त करेल किंवा जेवढा जास्त शूटिंगचा प्रॅक्टिस करेल तेवढीच मला त्या शूटिंगचा रिझल्ट मिळतो. पण तू आता म्हणालास की हा गेम तुझ्यासाठी नॅचरल नाहीये. तुझं जे बॅकग्राऊंड आहे ते मेनली शेतीचं आहे. बरोबर आहे. पण तुझ्या डोक्यात हे शूटिंगचं बीज कोणी पेरलं? शूटिंग हा खेळ तर मला माहितच नव्हता पहिला, किंवा टीव्हीवर पाहिलं नाही किंवा ऐकलं नाही. माझं गाव म्हणजे बीड जिल्ह्यापासून एक 6-7 किलोमीटरवर खेडेगाव आहे. तिथे कोणत्याही फॅसिलिटीज किंवा सुख सुविधा कोणत्याही उपलब्ध नाहीयेत. तर तिथे आपल्या महाराष्ट्र शासनाने 96 मध्ये क्रीडा प्रबोधिनी नावाची एक अकॅडमी चालू केली स्पेशली स्पोर्ट्ससाठी. त्या स्पोर्ट्सच्या ट्रायल्स प्रत्येक वर्षाला असतात. त्या ह्याच्या ट्रायलसाठी गेलो, ट्रायलमध्ये सिलेक्ट झालो. सिलेक्ट झाल्यानंतर 98 मध्ये मला प्रबोधिनीमध्ये प्रवेश मिळाला आणि मला पहिलं ट्रेनिंग सेंटर दिलं अकोला. घरच्यांची रिॲक्शन काय होती? आई बाबा काय म्हणाले? अरे कुठे आता तो इथे होतास आपल्या गावात आणि कुठे चाललास ट्रेनिंगला वगैरे, असं नाही? आई बाबा तर पाठवायचीच नाही म्हणून लागलेले की मुलाला पाठवायचं नाही, त्यांनी कधी बाहेर गेलेलं नाही, काही नाही. मग मी हट्ट धरला की मला जायचंय, काही जरी झालं तरी मला जायचंय. प्रत्येक वेळेला विचार करायचो. आमचे जेवढे 21 मुलं होते अकोला प्रबोधिनीमध्ये माझ्या फर्स्ट इयरच्या ग्रुपमध्ये, तर या मुलांपेक्षा मला वेगळाच खेळ निवडायचा आणि वेगळ्या ठिकाणी जायचंय, हे माझं पहिल्यापासून ध्येय होतं. पण तुला असं काय ग्रेट वाटलेलं शूटिंग मध्ये की आपल्याला हे आलं पाहिजे, आपण हेच करायचं असं तुला वाटलं? शूटिंग, निशाणेबाजी हा खेळ खरंच पहिल्या वेळेला ज्यावेळेला रायफल पाहिली त्यावेळेला मला ते रायफल रोज कशी मिळेल हाताळायला किंवा मला कशी पकडायला मिळेल हे ते पाहण्यासाठी मी रोज जायचो. ते झाल्यानंतर मला पहिली आमचं बेसिक कोर्स झाला कोल्हापूरमध्ये. 1 वर्षानंतर लेटेस्ट वेपन आल्या, ज्या आज आपण सगळे वापरतो त्या वेपन आल्या. त्या वेपन पाहिल्यानंतर तर आणखी खूप आनंद झाला की चला आपल्याला याच्यापेक्षा चांगल्या वेपन्स मिळाल्या. इंडियन लेव्हलचं किट मिळालं. मग त्याने आम्ही सराव पुन्हा चालू केला. त्यानंतर चालू केल्यानंतर पहिली नॅशनल कॉम्पिटिशन खेळायला गेलो मी, नॅशनल लेव्हलची. ती झाली मद्रासमध्ये. मद्रासमध्ये झाल्यानंतर मी 345 स्कोर केला तिथे, आणि तिथेही मला अपेक्षित नसताना गोल्ड मेडल मिळालं. तेव्हा मला खूप म्हणजे आनंद झाला आणि जास्त कॉन्फिडन्स आला की मी आता काही जरी झालं तरी करू शकतो, शूटिंग करू शकतो. तू ज्या रेंज मध्ये प्रॅक्टिस करायचा ती रेंज फारच वेगळी होती. आता तू खूपच इंटरनॅशनल स्टँडर्डच्या रेंज मध्ये प्रॅक्टिस करतोस. आज जर एखाद्या चांगल्या शूटरला नेऊन दाखवली, आता तरी खूप चांगली झाली आमची रेंज. कारण की त्यावेळेला अशी रेंज होती आमची कोल्हापूरची, एक छोटीशी रेंज होती. त्यामध्ये मध्ये गवत वाढलेलं असायचं, पुढे एक आम्ही फळी लावायचो आणि इथे उभा राहून त्या फळीला एक टार्गेट नेऊन मोळ्यानं चिकटवायचं किंवा ह्यानं लावायचं आणि 5 शॉट मारल्यानंतर ते टार्गेट घेऊन यायचं, पाहायचं, पुन्हा डबल जाऊन लावायचं. ही स्थिती होती. त्यानंतर त्यामध्ये डेव्हलप केलं गेलं. त्यानंतर बाजूनं भिंती किंवा हे केलं, पत्रे टाकले गेले वर. त्यानंतर त्या हँड पुली, ज्यानं शॉट मारल्यानंतर आपल्याला ते फिरवायचं, ते टार्गेट आपल्या जवळ येतं, पुन्हा फिरवल्यानंतर ते पुढे जातं, ही सिस्टीम आली. ती सिस्टीम आल्यानंतर जरा थोडं बरं वाटलं की रोजचा त्रास वाचला, जाऊन आणायचा, हे करायचा. पण इतका त्रास होता तरी पण तू रोज जाऊन तिथे प्रॅक्टिस करायचा? हो, माझे कोच रोज माझ्या पाठीमागे येऊन उभं राहायचे. त्यामुळे मला जास्त हे यायचं, इंटरेस्ट यायचा की आपल्यासाठी हा माणूस एवढा रोज येऊन बसतो, तर आपल्याला शूटिंग, आपल्याला जर करिअरच यामध्ये करायचंय तर आपण शूटिंग केलंच पाहिजे.
मला सांग, तेव्हापासून आतापर्यंत दरवेळेला जेव्हा पण तू रायफल हातात धरतोस आणि नेम लावतो, ती रायफल जेव्हा तू टच करतोस तर तुला काय मनात येतं? मनात हे येतं की मला सेन्स ऑफ पॉवर आहे का त्याच्यात? प्रत्येक शॉट पूर्ण टार्गेट नाही, प्रत्येक शॉट हा मला 10च मारायचा आहे. नंतर तू ज्युनियर्सचा वर्ल्ड चॅम्पियन झाला. बरोबर आहे. ती स्टोरी सांगा मला, ते ऐकायचंय. वर्ल्ड चॅम्पियन होणं हे काय होतं? 2004 मध्ये मी जवळपास 22 इंटरनॅशनल खेळलो. 22 इंटरनॅशनल मध्ये ज्युनियरला पहिले मी एशियन एअरगन मध्ये 2 गोल्ड घेतले. त्यानंतर वर्ल्ड चॅम्पियनशिपला माझं सिलेक्शन झालं. पहिल्या दिवशी गेलो तर त्या दिवशी माझ्या रायफलचा थोडा प्रॉब्लेम होता, कारण की ती रायफल खूप जुनी होती, सुरुवातीला आलेली होती. आणि मी वर्ल्ड चॅम्पियनशिपला गेलो 2006 मध्ये, आणि ती रायफल आम्हाला 99 मध्ये आलेली. तर तेवढ्या पिरियडमध्ये ती थोडी जुनी झालेली होती, थोडे प्रॉब्लेम होते त्यामध्ये. मग ती झाली, त्यामुळे माझ्या डोक्यात असं काहीच नव्हतं की माझी रायफल खराब आहे त्यामुळे मी एवढा स्कोअर करायला पाहिजे काय. फक्त कोचने सांगितलं तू ह्याच्यावर कॉन्सन्ट्रेट कर, तुझ्या टेक्निक्सवर. मी तसं करत गेलो. माझी मॅच कम्प्लीट केली. आम्हाला 1 तास 45 मिनिट हा वेळ असतो. त्या वेळेमध्ये मी 1 तासातच मॅच कम्प्लीट केली आणि बाकीच्यांच्या मॅच पाहण्यासाठी गेलो, कारण की वर्ल्ड चॅम्पियनशिप म्हणजे सर्व चांगल्या लेवलचे प्लेयर तिथे आलेले असतात. एक मुलगा राहिला होता, तो होता मेन त्याच कंट्रीचा, क्रोएशियाचा. ओके. तर त्यानं 50 शॉट मारले होते. 50 शॉटमध्ये त्याचेही 4 लेस होते, म्हणजे 4 डाऊन होते. मग त्यानं जर शेवटचं कार्ड 100चं मारलं, म्हणजे 10 पैकी 10 शॉट मारले, तर तो गोल्ड मेडल घेणार होता. मग त्यानं एक वेळेला घेतला शॉट, पाहिलं नाही मिळाला त्याला शॉट. त्यांनी पुन्हा गन खाली ठेवली, पुन्हा डबल घेतली, कारण की तोही एक शूटर आहे. असा कोणीच नाही की त्याला प्रेशर येत नाहीये. बरोबर. त्याला सुद्धा प्रेशर यायला चालू झालं. दुसऱ्या वेळेला ठेवला, पुन्हा घेतला, 3 वेळा त्यांनी घेतला ठेवला शॉट. मग तर सर्वांची हे झाली. मग त्यांनी 4थ्या वेळेला घेतला आणि घेतल्यानंतर लगेच फायर केला 9.8. शेवटचा शॉट त्यांनी 9.8 मारल्यामुळे माझ्या नावावर वर्ल्ड चॅम्पियन हा शिक्का बसला. तर मला सर्व लोक घेऊन रेंजमध्ये घेऊन असे म्हणजे पळायला चालू झाले. तर मला समजे ना, मग सांगितलं आमच्या असोसिएशनच्या सेक्रेटरीने की तू वर्ल्ड चॅम्पियन झालास. वाव. तुझी रिॲक्शन काय होती? खूप म्हणजे खूप आनंद, एवढा आनंद झालेला मला की खूप, तेवढा मी कधीच म्हणजे एन्जॉय केला नव्हता आनंद झालेला. पण मला सांग की आधीपासूनच परिस्थिती फारशी काही बरी नव्हती, फॅसिलिटीज इतक्या नव्हत्या प्रॅक्टिस करण्यासाठी वगैरे, ह्या सगळे फॅक्टर्स होते तुझ्या पुढे. ओके. पण तू कधीही कंप्लेन केली नाहीस? कधीही नाही केली कंप्लेंट, कारण हे आम्हाला असं शिकवलं गेलं की जे आपल्याकडे आहे त्यामध्येच आपण करून दाखवायचं. त्यानंतर मग आपल्याकडे आपल्या गेमकडे लोकांचं लक्ष केंद्रित होईल. आपण जेव्हा ऑलिम्पिक्स झाले आणि अभिनव बिंद्राला गोल्ड मिळाले हे कळलं, आणि सतत आपण टीव्हीवर ते इमेजेस बघतो, त्याला सगळे गोल्ड मेडल घालतायत, आपलं राष्ट्रगीत चालू आहे, हे सगळं बघून तुझ्या मनात काय चाललेलं? कुठेतरी मेहनत आणखी जास्त करायला पाहिजे होती. जर आपण केली असती तर आपणही आज तिथे असतो आणि आपणही देशासाठी मेडल घेतलं असतं. कारण की या पाठीमागे ज्या ज्युनियर कॉम्पिटिशन झाल्या त्यावेळेला माझा खूप हाय परफॉर्मन्स होता आणि मी प्रत्येक वेळेला ज्युनियर कॅटेगरीमध्ये मेडल इंडियासाठी मिळवून देत होतो. असंच माझी एक इच्छा आहे की मी ऑलिम्पिकमध्ये सुद्धा जावं आणि भारतासाठी मेडल घेऊन यावं. जसं वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये मी गोल्ड घेतलं, तसंच ऑलिम्पिकमध्ये सुद्धा मी घ्यावं अशी माझी खूप इच्छा आहे. The other shooters congratulating him. Every athlete waits for this moment. पैसा आणि मेडल्स या 2 वेगळ्या गोष्टी असतात. बरोबर आहे. आणि चांगली लाईफस्टाईल पैशातून येणारी, ह्या खूप वेगळ्या गोष्टी. आणि आपण तरुण असताना आपण फार स्वप्न बघत असतो की माझं आयुष्य हे असं असावं. अशी तू स्वप्न बघतोस? शूटिंग मध्येच आपण करिअर करायचं ठरवलंय, तर त्याप्रमाणे मी प्रयत्न करतोय. ज्या वेळेला मी पूर्ण करिअर माझं होईल किंवा चांगल्या कॉम्पिटिशनमध्ये आणखी जाईल, सिनियरमध्ये ज्या वेळेला मेडल घेईल, त्यावेळेला नक्कीच पैशाच्या पाठीमागं पळण्यापेक्षा पैसा आपल्याकडे आला पाहिजे. पण मला सांग, आता आपण 2009 मध्ये आहोत, ओके, आणि 2012 मध्ये पुन्हा एकदा आपल्याला
ऑलिम्पिक्स बघायला मिळतील. ओके, त्यावेळेला तू प्रयत्न करशील, तेव्हा तू जाशील. ओके, नक्कीच. तुझ्या टार्गेटच्या तू खूप जवळच असं तुला वाटतं? जवळ आहे, पण फक्त 3 वर्ष असं 3 वाटतं वर्ष, तुला? पण त्या टार्गेटपेक्षा ऑलिम्पिक नुसतं पाहण्यापेक्षा 2009 हे वर्ष माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. कारण की ऑलिम्पिकमध्ये जाण्यासाठी आम्हाला पहिले क्वालिफाईंग जे राऊंड्स असतात त्यामध्ये पार करून पुढे जायचं असते. आणि 2009 हे वर्ष एवढ्यासाठी महत्वाचं आहे की 2010 मध्ये राष्ट्रकुल स्पर्धा आहे, आशियाई स्पर्धा आहे, त्यानंतर वर्ल्ड चॅम्पियनशिप आहे, त्यानंतर वर्ल्ड कप्स आहेत. ह्या स्पर्धा सर्वात महत्वाच्या आहेत. ह्या स्पर्धा जेव्हा मी पार करेल किंवा हे टार्गेट जेव्हा ठेवेल, ह्या कॉम्पिटिशनमध्ये मला चांगला परफॉर्मन्स द्यायचा आहे, त्यावेळेलाच मी पुढे जाऊ शकेल. कारण की फक्त ऑलिम्पिकला जायचं आहे असं जर म्हटलं तर मला डायरेक्ट अशी उडी मारून ऑलिम्पिकला जाता येणार नाही. त्यामुळे हे 2009 हे वर्ष माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. कारण की 2010ला या सर्व कॉम्पिटिशन आहे, त्यामध्ये मला मॅक्झिमम कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट करायचं आहे आणि पुढच्या कॉम्पिटिशनसाठी क्वालिफाय व्हायचं आहे. नक्कीच 2009 हे वर्ष तुझ्यासाठी खूप महत्वाचं आहे आणि या सगळ्या महत्वाच्या वर्षासाठी तुला आमच्या सगळ्यांकडून ऑल द बेस्ट आहे. आणि या महत्वाच्या वर्षी तू खूप सारी प्रॅक्टिस करणार आहेस, त्याच्यामुळे आम्ही तुझं जास्त वेळ घेत नाही. आपल्या गप्पा आपण इथेच थांबूया आणि आपण घेऊया एक छोटासा ब्रेक. पहा फक्त युथ ट्यूब.